हीच सलामीची जोडी सनीने धुमाकूळ घातला होता मागील मॅच मध्ये 35 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. दुपारच्या सत्र मध्ये जे प्रेक्षक वर्ग जॉईन झाला त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जे मान्यवर मंडळी आमची या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात पटू पॅकर्स जुचंद्र आयोजित आगरी चषक 2022. आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेचा नायगाव पूर्वपट्टीची संघ दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. पहिला चेंडू इनफिल्डला केला इंटू द गॅप मधून लॉंग ऑफ रिझनला चेंडू निघून गेलाय सीमा रेषी पार. आगरी चषक चौकार 4 धावा. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय आणि धावपळक येताना दिसतोय. विशाल भोईर आमचे गुणलेखक सातत्याने याच गावातील चांगलं गुणलेखन करताना 5 धावा धावपळकावरती. अजय देखील आहे टीसीपीच्या माध्यमातून. विकास गोण देखील आपण बघतोय. सर्व टीसीपी चांगल्या पद्धतीने मेहनत करताना कॅमेरामॅन देखील आपण बघतोय. मितेश अण्णा. आदेश पुन्हा एकदा इनफिल्डला खेळलाय इंटू द गॅप मधून बॅकफुटला जाऊन जागा बनवून चेंडू मात्र निघून गेलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स आर पार सीमा रेषे पार चौकार. खंबीर जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. डीजे देखील आमचं मनोरंजन करतोय प्रेक्षकांचं. चांगले सॉंग्स डेडिकेट करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. एक ऊर्जा प्रकट करतोय प्रेक्षकांमध्ये. 9 धावा धावपळकावरती. 3 चेंडूचा विचार केला तर पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौकार. आपण बघितलं तर श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाला या ठिकाणी बाय मिळाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ. कालच चांगली स्पर्धा पार पडली आणि त्यानंतर मात्र आज या संघाला बाय पडले. 9 धावा. प्रताप भोईर हा गोलंदाज आपण बघतोय. अष्टपैलू खेळाडू आहेत. तेवढाच ताकदीचा खेळाडू आदेश आपण बघतोय. हवाई सफर करण्यात एक्सपर्ट. पुन्हा एकदा चांगला फटका खेळायचा होता. रवी ठक्कर शॉट स्लिपला आपण बघतोय. शॉट थर्डमॅन मध्ये 1 धाव अंकित केली जाईल. धावफलक 1-0 म्हणजेच 10 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. 10 रन्स ऑन दी बोर्ड. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये सनी 5 धावांवर खेळतोय. आदेश 2 चेंडूमध्ये 5 धावांवर खेळतोय. टोटल 4 चेंडू 10 धावा. एष्ट्यांच्या मागे प्रसाद भुते. त्यानंतर स्लिप मध्ये रवी ठक्कर याला आपण बघतोय. चांगल्या पद्धतीचे बांधणी आपण बघतोय. पिंटू लॉंग ऑन रिजनला 4 चेंडू 10 धावा. चला गेम स्पीडअप करायचा आहे. नेक्स्ट बॉल. ब्लॉक हॉल डिलिव्हरी. यावेळी मात्र फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त आणि विकेट डाऊन होताना दिसतोय. तो म्हणजेच सनी. बघू शकता चांगलं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतं. हेलिकॉप्टर जमिनीवरून गेलाय आणि ब्लॉक हॉल डिलिव्हरी. आमचे प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी येत आहेत. थोड्याच वेळात लँड होईल हेलिकॉप्टर. ऐकूया सुभद्र सचिव. आहे हिम्मतवाला. वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला. हे मी हक्कासाठी लढला साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास. 10 धावा धावपळकावरती. ब्लॉक हॉल डिलिव्हरी आणि पूर्णपणे बंद केला जातोय या फलंदाजाला. 10 धावा असताना पहिला धक्का, पहिला गडी बाद. कैलास पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम कैलास पाटील.
तुमचं सहर्ष स्वागत. अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हा. शेवटचा चेंडू धावफलकावरती 10 धावा आपण बघतोय सध्याच्या घडीला. टिवरी स्पोर्ट टिवरी वर्सेस देवे स्पोर्ट मालजीपाडा. मालजीपाडा संघ फलंदाजी करतोय. पहिली इनिंग आपण बघतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना प्रताप भोईर यांचा हा शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील धावफलकावरती 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जास्तीत जास्त शफल होते ऑफ स्टंपवर पिचिंग आणि ज्या पद्धतीने फलंदाज शफल होते त्याच पद्धतीने कॅल्क्युलेट गोलंदाजी होताना दिसते. धावफलकाकडे लक्ष दिलं तर 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद फलंदाजी करताना देवे स्पोर्ट मालजीपाडा संघ 11 धावा एक गडी बाद. ऐकूया सुमधुर संगीत आणि वळी या मॅचच्या दिशेने. ऐकत राहा बघत राहा आगरी चषक 2022. होतोय जय जयकार दादा, होतोय जय जयकार. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. विजय 11 धावा धावफलकावरती. पहिला विकेट डाऊन झाल्यानंतर 11 धावा. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. 11 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण बघतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शेखर भोईर जुना जाणता अनुभवी गोलंदाज टिवरी एक्सप्रेस आपण बघतोय त्याला. आणि आज कशा प्रकारची गोलंदाजी असेल कारण की एका साईडला रन मशीन आहे सिक्सर किंग मालजीपाड्याचा समीर राऊत. आता मात्र जास्तीत जास्त बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस दी लाईन क्रिकेटमध्ये म्हटलं जातं अक्रॉस क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट आणि त्याच पद्धतीचं दृश्य पाहायला मिळते. समीर राऊत याच्या माध्यमातून लेग ब्रेक चेंडू होता. शेखर भोईर चांगली गोलंदाजी करते. 2 चेंडू फेकून झाल्यात. 11 धावा. व्हॉइस ऑफ चंद्रपडा संदीप मोरे सर देखील या ठिकाणी जॉईंट आहेत. त्यानंतर संदीपजी गावण सर आहेत. दीपेश भोईर आपण बघतोय. केदारनाथजी पाटील साहेब आमच्या VIP डाईसवर. सागर भोईर सर्वांचं सहर्ष स्वागत. चांगल्या आठवणी देखील ताज्या केल्या जातात. जुन्या आठवणी. 11 धावा धावफलकावरती. लगातार विचार केला तर 3 चेंडू अप्रतिम अचूक टप्प्यावरती भेदक मारा. कंट्रोल नियंत्रण चांगलं या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेखर भोईर पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने बाहेरून आतमध्ये येणारा चेंडू आपण बघतोय. फलंदाज बीट एसटी रक्षक बीट त्यानंतर थर्डमॅन क्षेत्र बीट बाईकच्या माध्यमातून चेंडू निघून गेलाय सीमारेषी पार. चौकार. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्रची शान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले असा आहे हो तो वनम्यान. शेखर पाटील आहेत आणि कुणाल पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्यात आणि टिवरी संघाला देखील शुभेच्छा दिल्यात. शेखर पाटील आहेत. आमच्यापर्यंत चुकीचं नाव आलं होतं. 15 धावा धावफलकावरती आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी. जवळजवळ या षटकातील 4 चेंडू फेकून झालाय. बॅटच्या मधूनच धावा दिलत नाहीत आतापर्यंत. गोलंदाज शेखर पाटील. पुन्हा एकदा आता मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडूला फेकून दिलंय डीप मिड विकेटच्या बाहेर. चेंडू आउट ऑफ दी पार्क. धरम भोईर यांनी हा कॅच सुटलाय. 100 रुपये गमावला. चेंडू सीमारेषी पार. दर्जेदार षटकार. सांगताय साऱ्यांना आज विनय पाटील आहे बेटा दादा आमचा डॅशिंग
चांगलं सॉन्ग आपण बघतोय. 21 धावा प्रथमेश भुईर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण बघतोय. पतू पॅकर्स आयोजित आगरी चषक 2022. लास्ट बॉल पुन्हा एकदा. आता मात्र फटका फसलाय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गुड्डू जयस्वालला चेंडू बीट केलाय. 2 धावा कंप्लीट आणि बघता बघता तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा यावेळी मात्र इझिली कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस नो अँड वेट. चांगला समन्वय दोन्ही खेळाडूंमध्ये. 2 षटकांची झाली समाप्ती. धावफलकावरती धावा झाल्या 24 धावा. नोचा इशारा आहे आणि त्यानंतर फ्री हिट असणार आहे. थँक्यू अंपायर. लेट टू लेट बट डिट्टो अपडेट पंचांच्या माध्यमातून आलाय. 25 धावा आणि वाईटचा इशारा आलाय. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. वाईट चेंडू आणि आता टोटल धावा 26 धावा झाल्यात. 26. सर्व अपडेट पोचला जाईल. थोडं शांत पद्धतीने क्रिकेटचा आनंद घ्या. मालजीपाडा संघ पाये या ठिकाणी देखील फायनल मध्ये आलाय. चांगल्या फॉर्मला आहे सध्या आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा फ्री हिट हा कंटिन्यू असणार आहे. आता मात्र फ्री हिट चेंडू आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. फ्री हिट चेंडूवरती मात्र फायदा उचलू शकला नाही. मात्र 2 धावा योग्य असतील संघासाठी. 28 रन्स ऑन दी बोर्ड. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बंगाली मात्रे मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेल्यात. तिथपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदर गाणी. आज गुलाला उरविन माय तुझे देवनावर सारी नेसून हिरवी धारण माझी बसली घोंगरावर. धावा. चला स्पीडअप करायचा गेम. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती. 14च्या सरासरीने धावा मेंटेन केल्यात. 4 षटकांचा सामना आपण बघतोय. पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित आगरी चषक 2022. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. कालचा विचार केला तर कालच्या दिवसाचा बोरिवली एक्सर हा संघ आलाय टॉप 3 मध्ये आणि जबरदस्त आर्या 11 गावदेवी बोरिवली हा संघ आलाय कालच्या दिवसात टॉप 3 मध्ये. आज कोणता संघ येईल? नायगाव पूर्वपट्टी. थँक्यू बंगाली म्हात्रे. नेहमीच चांगला सपोर्ट केला जातोय त्यांच्या माध्यमातून. म्हात्रे हे जुचंद्र गावाने त्याला प्रेमाने हे नाव दिलंय आणि नेहमीच आमदार चषक असो, द ग्रेट मराठा चषक असो, ही स्पर्धा आपण बघते. मोठमोठ्या स्पर्धेत पाणी पुरवठा मंत्री ते बनल्यात. त्यांचा खूप खूप आभार. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 28 धावा. गोलंदाज ऑन दी मार्क आपण बघतोय. रोशन भोईर पिंट्या. कालच्या दिवसात जबरदस्त फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी देखील केली होती. मात्र शेवटच्या एंडला संघ पराभव झाला होता. पिंट्या आता चांगली जबाबदारी स्वीकारावी लागेल कारण की 28 धावा सध्याच्या घडीला. 14च्या सरासरीने धावा जमा केल्यात. संपूर्ण विचार केला तर चांगला प्रेक्षक वर्ग प्रतिसाद पाहायला मिळतोय. TCP लाईव्ह जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुल केला जातोय. पुल अँड पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल चेंडू सीमारेषी पार. दर्जेदार षटकार. समान सारे खेळली कधी न खेळी राजकारणी. नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर
थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 34 धावा धापलकावरती. नक्कीच आगरी चषक आपण बघतोय आणि वसई तालुक्यातील पहिली अशी स्पर्धा असेल ज्या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं आर्थिक डोनेशन घेतलं जात नाही. कौतुक करेन या स्पर्धेचं. वसई तालुका किंवा पालघर जिल्हा संपूर्ण ज्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेतली मी तर जेवढ्या कॉमेंट्री केल्या असतील ती पहिली स्पर्धा बघतोय की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डोनेशन स्वीकारलं जात नाही. वन मॅन आर्मी प्रथमेश कन्हैया भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. मॅच कडे 34 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्याच चेंडूवर षटकार येतोय. रोशन भोईर या गोलंदाजाला मात्र समीर राऊत रन मशीन ऑफ मालजीपाडा आपण बघतोय आणि आता मात्र चांगला चार्ज झालाय. काय बॅक टू बॅक षटकार येईल की काय, मात्र यावेळी चेंडू लॉंग स्टॉप रिझनला दंदन दंदत करत सीमा रेषी पार. हा येतोय चौकार. गुड शॉट. हॅलो 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 चेक. 40 धावा धापलकावरती. 3 चेंडू. 38 सर्कलच्या वरून इनफिल्डला खेळलाय आणि चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड फटका बघतोय आपण. सीमा रेषी पार. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागली होती शर्यत, त्याला बीट करून चेंडू गेलाय चौकारासाठी. 4 धावा. चार धावेने धावपळक पुढे सरकल्या. 44 रन्स ऑन दी बोर्ड. चांगली सुरुवात झाल्याने एका साईडला सनी पहिला बाद झाला 5 धाव्यांवर. आदेश चांगली फलंदाजी करतोय आणि त्यानंतर आपण बघतोय समीर राऊत. 5वा चेंडू. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीने ऑन साइडला फ्लिक केला जातो मनगटाच्या साह्याने. डाऊन द ग्राउंड फटका आपण बघतोय. 1 धाव अर्जित केली जाईल. 5 चेंडू आणि धावा धापलकावरती. 45 रन्स. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील धापलकावरती. धावा झाल्यात सध्याच्या घडीला 45 धावा. 45 रन्स. 4 ओव्हरचा मॅच आपण बघतोय. पहिली इनिंग आपण बघतोय. मालजीपाडा संघ फलंदाजी करताना 45 धावा. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र त्या रेषेमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल वरती फोकस. एका धावेने धापळका पुढे आलाय. 46 धावा. 3 षटकांची झालाय समाप्ती आणि धापळकावरती धावा आहे प्रथम फलंदाजी करताना देवेस्फोट मालजीपाडा संघाची. 46 धावा. 46 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ऐकूया एक सुमधुर संगीत आणि वळूया या मॅचच्या दिशेने. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित आगरी चषक 2022. आता स्लॉग ओव्हर साठी आलाय
या पहिल्या इनिंगची शेवटचं आणि अंतिम षटक आपण बघतोय. प्रसाद भुते घेऊन येतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे, चांगलं नाव क्रिकेटमध्ये आहे प्रसाद भुते. आता चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. एका साईडला समीर राऊत रन मशीन ऑफ मालजीपाडा 11 चेंडू मध्ये 22 धाव्यांवर खेळतोय. आता मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी. अविनाश कोणती चूक करणार नाही. इझिली टेकन अँड विकेटचा पतन. विकेट डाऊन क्रमांक दुसरा धक्का फलंदाजी करताना देवेस्पोर्ट मालजीपाडा संघाला. ऐकूया सुंदर संगीत. करायच्या समीर घाई करायच्या मैदानाच्या आत. सर्वांचा आवडतं सॉन्ग लावलंय. आवडतं सॉन्ग होतं. चांगला डान्स करताना आमच्या VIP डाईस वरून आपण बघतोय. मॅचच्या दिशेने जर विचार केला दुसरा धक्का प्रसाद भुते याच्या पहिल्याच चेंडूवर त्याला यश प्राप्त होतंय. फलंदाज समीर राऊत बाद झाल्यानंतर कृपेश येतोय, मात्र तो नॉन स्ट्रायकिंगला असेल. स्ट्रायकिंगवर आदेश सिक्सर किंग. फुलटाच चेंडू, मात्र यावेळी देखील टायमिंग व्यवस्थित झाला नाही, पॉवर जनरेट झाला नाही आणि जजमेंट सहित पिंटू मात्र कोणती चूक करणार नाही. रोशन यांनी चांगला झेल टिपला. बॅक टू बॅक विकेट जाताना देवेस्पोर्ट मालजीपाडा संघाचा. मध्ये देखील चेंडू नव्हता. ऑफस्टंप मिस करणारा चेंडू आणि पंच ललित सरांकडून इशारा आलाय. तर लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. 4 चेंडू आणि 49 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. त्यानंतर टॉस देखील केला जाईल. आता मात्र बॅटची एज आणि त्यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त झाला. फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू द पॅव्हिलियन. गडीबाद 5 चेंडू आणि धावा धापळकावरती आहेत 49 धावा. शेवटचा चेंडू असेल लगेच याचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऐकूया सुमधुर संगीत. चंद्र रवी वाघमारे आणि देव आपण बघतोय साई स्पोर्ट बापाने संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत येईल. टॉस का बॉस लगेच केला जाईल. क्विक फास्ट. दीपेश भोईर रजा घेतात आजच्या दिवसाची वाटतं. उद्या जॉईंट होतील. शेवटचा चेंडू आहे 49 धावा. जबरदस्त गोलंदाजी प्रसाद भुते. 3 विकेट 2 धावा. 3 धावा खर्च केल्यात. आडव्या बॅटचा वापर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रताप. जजमेंट सहित मात्र चांगला जजमेंट चेंडूला अडवण्याचा आणि हेच एफर्ट हवं असतं. यावेळी मात्र रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन होईल.
तर पहिल्या डावाची झाले समाप्ती. धापलकावरती धावा लगावली गेली असताना 51 धावा 51 रन्स ऑन दी बोर्ड आणि 52 धाव्यांचा टार्गेट सेट केलंय. त्या अगोदर आपण वळणार आहोत टॉस का बॉस द ग्रेट मराठा वर्सेस आपण बघतोय साई स्पोर्ट बाफाणे. ही मॅच देखील महत्वाची असणार आहे. दोन बलाढ्य संघ, बिग बॅटल अँड बिग फाईट तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि 52 धावांचा आता पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. व्हॉइस ऑफ चंद्रपडा, व्हॉइस ऑफ ठाणे भिवंडी, मिस्टर संदीप मोरे सरांचा आवाज ऐकूया या सेकंड इनिंग साठी. टॉस करण्यासाठी मी दिवेश भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. तर अतिशय महत्वाचा सामना असेल. एका बाजूला साई स्पोर्ट्स बाफाणे, दुसऱ्या बाजूला द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र. दोन्ही संघाचे कर्णधार दाखल झालेले आहेत आणि दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल. मी महेंद्र पाटील सरांना देखील विनंती करतोय आपण देखील यावं. दोन्ही मान्यवरांनी सेंटरमध्ये उभं राहा, मध्ये उभे राहा आणि दोन्ही कर्णधारांनी त्यांच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला असे उभे राहा. 4 षटकांचा सामना असेल. कोण बोलतोय? यस, छाप असा कॉल काट येतोय. धन्यवाद मान्यवर, आपण स्थानापन्न व्हा. रवी, मागच्या सामन्यामध्ये खूप चांगलं फलंदाजी पाहायला मिळाली. चांगली एकंदरीत क्षेत्ररक्षणाची तुझी नेहमीच ती भूमिका असते आणि ती पाहायला मिळाली. नाणेफेक जिंकतोस, काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण घेण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला निर्णय असेल तुमचा. आणि क्षेत्ररक्षण करताना काय स्ट्रॅटेजी असेल साई स्पोर्ट्स बाफाणे विरुद्ध? त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. कसं वाटतं नियोजन आमचं पतू पॅकर्स आयोजित आगरी चषक? आज खूप खेळायला खूप मजा येते. एक चांगला सामना पाहायला मिळेल क्रीडा रसिकांकडून. हो नक्कीच. थँक्यू. बाफाणे संघाचा कर्णधार टॉस महत्वाचा होता. नाही, तुम्हाला नक्कीच टॉस जिंकला असेल तर फलंदाजीच करायची होती. तर पहिलं षटक हे पावरप्लेचं षट असेल. पॉवरप्लेच्या षटकामध्ये किती धावा अर्जित कराल आणि एकूण टार्गेट किती द्याल द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र संघाला? 40 ते 50. महत्वाचे 3 ते 4 फलंदाज असतील ज्यांच्यावर ही जबाबदारी. कोण आहेत ते? विनोद, हेमंत, हर्षद. सामना रंगत पाहायला मिळेल. हो नक्की. फायनल पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल की नक्कीच काय वेगळा हेतू? फायनल पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. ऑल द बेस्ट, थँक्यू. रवी आणि नक्कीच साई स्पोर्ट्स बाफाणे संघाच्या कर्णधार दोन्ही संघ विजयाच्या दिशेनं विजयाच्या आशेनं नक्कीच आपले एकंदरीत मनोदय सांगतायत. सामना कशा पद्धतीने रंगेल येणारा काळ सांगेल. मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो द ग्रेट मराठा स्पोर्ट्स चंद्रपडा जुचंद्र या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. होऊया सामन्याकडे. धावसंख्या जर पाहिली तर 51 धावा अर्जित केल्यात आणि 52 धावांचं लक्ष आहे. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन नियोजन आणि खूप चांगल्या संघांना इथे भाग दिला जातोय. आपण पाहतोय टिवरी संघाची आता मात्र भूमिका असेल की या 52 धावांचं हे लक्ष कशा पद्धतीनं पूर्ण करावं. तर रवी ठक्कर आणि त्याच्या सोबतीला इथे साथ देण्यासाठी फलंदाज सूरज. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. मात्र या स्पर्धेकरता खूप चांगले मेहनत घेतले जाते. खास करून बघितलं तर कुठल्याही प्रकारचं शुल्क हे म्हणजेच देणगी आयोजकांच्या माध्यमातून कोणाकडून सुद्धा घेतली नाही. या आयोजनामध्ये चर्चा मी करेन. आणखीन चर्चा करायची असेल तर काही जण सुट्ट्या टाकून या स्पर्धेच्या मॅनेजमेंटचं काम बघतायत. कल्पेश भोईर हा खास करून बँकेमध्ये कामाला आहे आणि तो सुद्धा सुट्टी टाकून इथे उपस्थित झालाय. पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय जयेश पाटील गोलंदाजी मार्कवर. मालजीपाडा संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा पहिला ट्रम्प कार्ड गोलंदाज. नक्कीच चांगली हरवणारी युवकांची ही फळी आपण पाहतोय मालजीपाडा संघामध्ये. तर पहिलं षटक जयेश. इथे मात्र चेंडूला स्क्वेअर कट करतोय स्वीपर कव्हर क्षेत्रामधून. चेंडू डीप मध्ये चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी इथे मात्र तिसरी धाव घेण्याचा मानस आणि इथे 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली भागीदारी
चांगली रणनीती आणि एक चांगली डावपेच आखण्यात इथे मात्र टिवरी संघाला पहिल्याच चेंडूवर यश मिळतंय. 3 धावा मिळत आहेत. 3 धावांनी श्री गणेशा प्रारंभ होताना आपण पाहतोय धावसंख्येला. रवी ठक्कर आपलं खातं उघडतोय या 3 धावांनी. आपण पाहताय जुचनच्या परिसरातील एक मानाचा करंडक, मानाचा चषक, आगरी चषक 2022 पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. जयेश इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये झेल होण्याची दाट शक्यता, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत नाहीये. भाग्यरेषा साथ देते ती या वेळेला सूरज किणी या खेळाडूला. 1 धाव प्राप्त होतं. एका धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 वर 4 धावा धावफलकावर. 52 धावांचं लक्ष, प्रति षटकामागे 13च्या सरासरीनं ही वाटचाल करावी लागेल. या लक्ष्याचा पाठलाग करताना जयेश पुढचा चेंडू. इथे मात्र जागेवरूनच खेळण्याचा मानस रवी ठक्करचा असफल ठरतोय. क्रिकेटमध्ये पददालित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. तुमचं फुटवर्क, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं एकंदरीत युक्ती, तुमची शक्ती, या सर्व गोष्टी अतिशय महत्वाचं आहे. जयेश 3 चेंडू हाताळतोय आणि या 4 धावा तो खर्च करतोय. जयेश पुढचा चेंडू. आता मात्र शफल क्रॉस होतोय. विशप मध्ये खेळला फटका, नक्की क्षेत्ररक्षकाला कुठली संधी देत नाहीये. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलेला आगरी तडका, आगरी दणका, आगरी चौकार. 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावानं धावफलक थोडासा वाढतोय, वधारतोय. सरासरीच्या जवळपास येतोय, 8 वर येतोय. 13 धावांची सरासरी प्रति षटकामागे आवश्यक आहे आणि या 4 चेंडूमध्ये 8 धावा अर्जित करतोय. इथे मात्र टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघ एक चांगलं द्वंद्वयुद्ध या प्रांगणामध्ये रंगतंय. आपण पाहतोय चेंडू फळीमधील ही लढत क्रीडारसिकांना आनंद, मनोरंजन सर्व काही देऊन जाते. हेच श्रेय आहे, हेच फलित आहे आगरी चषकाचं, पतू पॅकर्सच्या आयोजनाचं. ते मात्र सुरेख भन्नाट वेग होता आणि सुरेख गतीनं हा चेंडू हाताळलाय गोलंदाज जयेशनं. अंतिम चेंडू शिल्लक. असं वाटलं होतं की प्रताप सुरुवातीला येईल, सुरुवात चांगली पद्धतीने करेल, मात्र प्रताप थोडासा उशिरानं येण्याचा मानस ठेवतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय मिड ऑफ मधून डीप मध्ये, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. यस, आयोजन समिती मार्फत सांगितलंय की हा पाय लागला होता सीमा रेषेला आणि त्यामुळे चेंडू सीमा पार होतोय. आणखीन एक प्राप्त झालेला, आणखीन एक आगरी चौकार. धावसंख्या पोहोचते ती 12, सरासरीच्या जवळपास येते ती धावसंख्या. 13 धावांची सरासरी आवश्यक होती, मात्र इथे 12 धावा प्राप्त झाल्यात आणि सरासरीच्या जवळपास पहिल्या षटकात ही धावसंख्या उभारली जाते. चांगला पाया रचला जातोय तो टिवरी स्पोर्ट्स टिवरी या संघामार्फत. ज्या पद्धतीनं मालजीपाडा संघानं आक्रमण केलं होतं आणि आक्रमण करताना जवळपास 51 धावा अर्जित केल्या होत्या, त्याचा पाठलाग करताना, ते उद्दिष्ट पूर्ण करताना, या आव्हानाला एक चांगलं प्रत्युत्तर देताना एक चांगली धावसंख्या उभारतोय टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक हाताळण्याचा मानस मनोदय व्यक्त करतोय दुसरा टमकाट गोलंदाज विनोद म्हात्रे. विनोद जबाबदारी स्वीकारतोय. एक अनुभवी गोलंदाज विनोद. बरेच वर्ष क्रिकेटचा अभ्यास, सराव आणि क्रिकेटचा खेळ तो सादर करतोय. आपल्या संघाचं प्रतिनिधित्व बऱ्याच स्पर्धांमध्ये केलंय. सामना करेल फलंदाज सूरज किनी जो 1 या धावसंख्येवर खेळतोय, तर रवी ठक्कर खेळतोय 11 या धावसंख्येवर. आमची पतू पॅकर्सची टीम एन्जॉय करतोय हा सामना. उद्या प्रत्यक्ष खेळ खेळणार आहेत. फुलटा चेंडू आड्यावर स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी उणीव, त्रुटी जाणवली, विसंगती जाणवते आणि त्याच अनुषंगाने इथे दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावा पूर्ण करतोय सूरज किनी. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. 14 धावा धावसंख्या. विनोद म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू सुरेख, परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. ऑफस्टिकच्या किंचितचा बाहेर, मात्र पायाच्या जवळ
14 धाबा, 52 धाबांचं लक्ष्य आहे. पहिल्या षटकात 12 धाबा होत्या. 16 चेंडू 38 धाबांची गरज. 16-38 हे समीकरण. फुल टॉस चेंडू स्लॉक स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे मात्र हाताचं जाळं भेदलं जात आहे. हाताची ग्रीप सुटली जाते. चेंडू सीमा पार. आगरी तडका, आगरी चकवकार. अप्रतिम फटका होता. आणि इथे आपण पाहतोय की नक्की जी सूर्याची किरणं आहेत ती डोळ्यांवर सरळ आल्या कारणानं एकंदरीत स्थिती थोडीशी बिघडली, कृती थोडीशी बिघडली आणि नंतर आपण पाहिलं की परिस्थिती थोडीशी उद्भवली. या 4 धावा मिळाल्या आणि या 4 धावांना धावसंख्या पोहोचते ती 18 वर. 18 धावा धावफलकावर. तर सूरज किणीची ते मात्र फळी पॅक्ट बदलली जाते. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये, बऱ्याचशा सामन्यांमध्ये आपण पाहिलंय की फलंदाज फळी ही बदलत असतात, कारण त्यांना एकंदरीत खेळण्यामध्ये जर अडचण भासत असेल, अडचण निर्माण होत असेल तर फळी बदलणं हा उत्तम उपाय असतो आणि तो उपाय केला जातोय सूरज किणी मार्फत. 18 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा चेंडू विनोद म्हात्रे 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च करतो. जास्त वेळ खर्च करू नका. विनोद. आखूड टप्प्याचा चेंडू आणि बॅटची एज. फळी बदलली मात्र नशीब बदललं नाही आणि इथे मात्र सूरज किणीच्या खेळीचा अंत. हा दुसरा, पहिला धक्का टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाला. आपण पाहतोय एक सूर्य देवता इथे संपूर्ण सृष्टीला, सजीव सृष्टीला एक नवसंजीवनी देताना मात्र हा सूरज धावची झेलचीच्या स्वरूपात बाद होतून खेळाडू कक्षाकडे रवाना होताना, प्रताप भोईर मैदानाच्या आत रवाना होताना स्वतः संघाचा कर्णधार आहे. चेंडू हाताळले जातात 4. चेंडू पाहिजे. अठरा धावा धावफलकावर. विजयासाठी 52 धावांचं लक्ष. अजूनही 34 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत ते 14. 14 चेंडू 34 धावांचं आव्हान अजूनही शिल्लक. प्रतापच्या माहितीसाठी चेंडू शिल्लक आहे 14. धाबांची आवश्यकता आहे ती 34. विनोद. षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू ऑन ड्राईव्ह केलं जातं. चेंडू मिड ऑन क्षेत्रामधून डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा मानस मात्र विनोदच्या हातामध्ये चेंडू सापडत नाहीये, स्थिर होत नाहीये आणि त्याच कारणास्तव 2 धावा पूर्ण करतोय प्रताप भोईर. रवीच्या मदतीनं, रवीच्या साथीनं 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 20 वर. नो चेंडू. इथे पंच नो चेंडू घोषित करतायत आणि या नो न नक्कीच एक आशा, उमेद निर्माण होते प्रतापला, कारण या फ्री हिट वर तर नक्कीच पंचांच्या पाठीमागे इथे आपण पाहतोय जे खेळाडू जास्त उभे होते आणि त्याचमुळे इथे स्क्वेअर लेग पंचांनी लगेच नो घोषित केलाय. पंच निर्णय घेतील. पंच निर्णय घेतील एकंदरीत काय आहेत ते. जो पंचांनी निर्णय घेतलाय तो हा अंतिम निर्णय मानण्यात येईल असं आयोजन समितीचं
तर स्क्वेअर लेग पंच ललित भोईर सर यांनी हा चेंडू नो असल्याची क्षेत्ररक्षणामध्ये ज्या काही गोष्टी आढळल्या त्या अनुषंगाने हा नो चेंडू घोषित केलाय आणि फ्री हिट देखील लागू असेल. या 3 धावा मिळतात. 3 धावांनी धावसंख्या पोहोचली 21 वर. 31 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 14. एक मुक्त खेळ फ्री हिट खेळण्याची संधी प्रतापला. विनोद मात्रे पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका. फ्री हिटचा फायदा. झेल सुटलाय. फ्री हिटचा फायदा प्रतापला होतोय. 2 धावा मिळत आहेत. प्रतापला माहित होतं की नक्कीच याच्यावर फक्त आपण धावचीच्या स्वरूपात बाद होऊ शकतो. त्रिफळाचीत नाही, झेलचीत नाही, कुठल्याही पद्धतीने आपण बाद होऊ शकत नाही. फक्त धावचीच्या स्वरूपात आपण बाद होऊ शकतो आणि त्याच कारणास्तव ही रिस्क फॅक्टर, ही जोखीम पत्करली प्रतापनं. सुरेख चेंडू. चेंडूला फ्लिक केलंय. चेंडू वळतोय कव्हर क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. अशा पद्धतीनं 2 षटकांच्या अंती 12च्या सरासरीनं 24 धावा अर्जित करतोय टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघ. सरासरी आवश्यक होती प्रति षटकामागे 13ची. इथे मात्र 12च्या सरासरीनं वाटचाल करतोय. या उद्दिष्टाला, या आव्हानाला गवसणी घालण्याचा, या उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र ते प्रयत्न पूर्ण होतील का, की ते प्रयत्न असफल ठरवेल? मालजीपाडा संघ काय दडलंय या एकूण 12 चेंडू मध्ये? काय घडतंय, काय बिघडतंय? आपण पाहत राहा, कुठे जाऊ नका. पतू पाकर्स आयोजित हा मानाचा करंडक जुचंद्र परिसरातील एक मानाची स्पर्धा आगरी चषक 2022. 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र आवश्यक धावसंख्या आहे ती 28. 12-28 14ची सरासरी आता मात्र येते. प्रति षटकामागे 14 धावा कशा अर्जित करावा याची चर्चा थोडीशी रवी आणि प्रताप या 2 खेळाडूंमध्ये होते की आपण कसे युक्तिपूर्ण दावे, हे दावे केले पाहिजेत, कसे डावपेच रचले पाहिजेत, कशा युक्तीनं, कशा शक्तीनं हा चेंडू फळीमधील हा द्वंद्व युद्ध, हा खेळ खेळला पाहिजे, जेणेकरून आपल्या संघाचा विजय होईल, प्रतिस्पर्धी संघ पराजित होईल. मात्र मालजीपाडा संघ देखील डावपेच आखतोय की कशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने आपली गोलंदाजी झाली पाहिजेत, कशा पद्धतीने आपण डावपेच आखले पाहिजेत, कशा पद्धतीने या खेळाडूंना युक्तीनं परास्त केलं पाहिजे. या सर्व गोष्टी इथे मैदानात घडतायत. मात्र जास्त वेळ खर्च करू नका. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. प्रताप स्ट्राईकला, रवी ठक्कर नॉन स्ट्राईक एंडला. प्रताप खेळतो वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. रवी ठक्कर त्याला साथ देताना 11 वर. मालजीपाडा संघ देखील खूप जुना जाणता अनुभवी संघ, त्याचप्रमाणे टिवरी संघ देखील आणि त्यातील खेळाडू देखील खूप जुने जाणते अनुभवी. इथे क्रीडा रसिकांना हवा आणि आनंद देणारा, मनोरंजन सादर करणारा सामना आगरी चषकामध्ये रंगतोय. मनीष. सुरेख चेंडू. अंगापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गली आणि पॉइंट क्षेत्राच्या मध्ये अडवला जातोय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातो. फक्त एकच धाव. उजव्या हाताच्या फलंदाजांना वाव देणारी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे. आपण पाहतोय की पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवाहाने वाहणारे वारे हे वाहत आहेत. त्याच कारणास्तव उजव्या हाताच्या फलंदाजांना अतिशय वाव आहे. खूप चांगली परिस्थिती आहे फलंदाजी करण्याची आणि त्या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी रवीला स्ट्राईक दिला ते प्रतापकडून. चेंडू शिल्लक आहेत 11. धाबांची आवश्यकता आहे ती 27. मनीष रायडम उर्दू विकेट रवीसाठी. इथे मात्र उजव्या स्टंपच्या खूपच बाहेर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचं उत्तम उदाहरण इथे मात्र रवी आपल्या युक्तीने दाखवतोय. प्रथम सफल झाला, फलंदाजाला गाफील केलं आणि तदनंतर कुठलीही कृती न करता आपण पाहिलं की चेंडू उजव्या स्टंपच्या खूप रिटर्न क्रीजच्या बाहेर जातोय, त्याला जाऊन दिलं. वाईटची धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, पोहोचते ती 26 वर. चेंडू शिल्लक आहेत 11. धावांची आवश्यकता आहे ती 26. निम्मा टप्पा पूर्ण करतो तो टिवरी संघ. मनीष षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडूला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय. मोठा धक्का टिवरी संघाला. रवी ठक्कर बाद. नक्कीच एक जाळं विणलं होतं
इथे मालजीपाडा संघानं. मी म्हटलं होतं की दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणारे नाहीयेत, शरणागती पत्करणारे नाहीयेत. जिंकू किंवा मरू हे ब्रीद वाक्य जसं असतं तसंच याच पद्धतीनं लढण्याची शेवटपर्यंत इच्छाशक्ती ही कायम ठेवणारे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे त्याच इच्छाशक्तीनं प्रेरित होऊन हा सामना रंगतोय, खेळला जातोय. रोशन येतोय, रोशन भोईर मैदानाच्या आत. प्रताप भोईर, रोशन भोईर ही जोडी. प्रताप हा डावखुरा फलंदाज आहे. मनीष राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडूला फ्लिक केलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू डीप मध्ये जातोय. 2 धावा घेण्यास कुठलीही अडचण नाहीये. सहजरित्या सुलभरित्या 2 धावा एक उत्तम धावगतीने पूर्ण करताना आपण पाहतोय प्रताप आणि रोशन या खेळा जोडीला. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 28 वर. चेंडू शिल्लक आहेत ते 9, धावांची आवश्यकता आहे ती 24. 9-24 असं समीकरण, असं गणित, असं सूत्र आहे तिवरी संघासमोर मालजीपाडा संघाने दिलेलं. मनीष षटकातील पुढचा चेंडू, सामना करेल प्रताप. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र हलक्या हाताने खेळतोय. चेंडू फ्लाय स्लिप क्षेत्रामधून थर्ड मॅन क्षेत्राकडे जे वेगाने जातोय. चेंडू सीमारेषा गाठेल का? मात्र तत्पूर्वी 3री धाव घेण्याचा मानस आणि 3 धावा पूर्ण. युक्तिपूर्ण खेळलेला फटका, बौद्धिक शक्तीचा फटका. इथे मात्र विनोदला चटवतोय, विनोदला फसवतोय आणि फ्लाय स्लिप क्षेत्रामधून थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि त्याच कारणास्तव इथे धावा घेण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली. प्रताप आणि रोशन या जोडीला 3 धावा मिळतात. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 31 वर. 31 धावा धावफलकावर. अजूनही 21 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत त्या 8. 8-21 समीकरण. रोशन स्ट्राईकला, मनीष गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा मानस. चेंडूची गती आणि चेंडूचा टप्पा ओळखू शकला नाही. लगेच जी फळी फिरवली होती अतिशय वेगाने फिरवली होती, ज्याला आपण बॅट संबोधतो. मात्र चेंडू आणि फळीचा स्पर्श न होता विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जातोय निर्धावच्या स्वरूपात. 7 चेंडू 12च्या उलट धावसंख्या 21. 7-12 नाही 7-21चा उतारा पाहिजे तो टिवरी संघाला. दबाव टाकण्याचा मानसिक प्रयत्न इथे मात्र मालजीपाडा संघाचा. दबाव तंत्र कसं असावं, युक्तिपूर्ण खेळ कसा असावा याचं उत्तम उदाहरण या सामन्यातून क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. मनीष रोशन साठी इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू वाईडिश लॉंग क्षेत्र क्लिअर करतोय. आगरी तडका, आगरी दणका, आगरी चौकार. 35 धावा धावफलकावर. चेंडू शिल्लक आहेत 6, धावांची आवश्यकता आहे ती 17. 6-17. आमचे पंच देखील अतिशय खुश की 30 रंगतदार सामने त्यांना पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. श्रीकांतजी भोईर सफाळे परिसरातून बिलॉंग करतात. एक उत्तम खेळाडू, एक उत्तम समालोचक आणि त्याचप्रमाणे पंचांची भूमिका ते नेहमीच करतात. जास्त प्रमाणात त्यांना मागणी. डोंगरपाडा येथे होणारी जी स्पर्धा आहे 7 दिवस चालणारी शृंखला, तिथे देखील त्यांना आमंत्रण दिलं जात आहे आणि ही स्पर्धा संपल्यानंतर नक्कीच त्या स्पर्धेला ते संलग्न होतील. 35 मालजीपाडा संघ खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. आपण हा जर सामना पाहिला तर 70% सामना हा दिसतोय तो मालजीपाड्याच्या संघाच्या दिशेनं आणि 30% सामना दिसतोय तो टिवरी संघाच्या दिशेनं. पाहिजे प्रबळ इच्छाशक्ती इथे प्रताप आणि रोशन यांची जागृत होईल का? इच्छाशक्तीला त्या जागृत करून एक चांगला मनोदय
एक चांगला मानस आणि एक चांगला खेळ ते सादर करतील का, संघाला जी आवश्यकता आहे एक संकट मोचन म्हणून भूमिका ते अदा करतील का, 6 चेंडूमध्ये 17 धावांची ही भागीदारी ते रचतील का, तो शक्तिपूर्ण युक्तिपूर्ण खेळ त्यांच्या दोघांच्या साथीनं तो पूर्ण होईल का, यक्ष प्रश्न भेडसावतोय तमाम क्रीडा रसिकांना आणि त्याचप्रमाणे आमच्या या दोन्ही संघांना. 6 चेंडू 17 धावा, जास्त वेळ खर्च करू देऊ नका. शेवटचा षटक हाताळण्याची जबाबदारी सन्नीवर. 19 नंबर जर्सी सन्नी. इथे मात्र मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, झेल घेण्याची संधी आणि प्रताप भुईरच्या खेळीचा अंत. आणखीन एक मोठा धक्का टिवरी संघाला. नक्कीच सहजासहजी हे दोन्ही संघ हार मानणारे नाहीयेत. शेवटच्या क्षणापर्यंत जिंकू किंवा मरू या वृत्तीनं खेळणारे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार होणारा हा सामना. प्रतापच्या नक्कीच आपण पाहतोय की तो डावखुरा फलंदाज आहे. जर उजव्या हाताचा फलंदाज असता तर नक्कीच त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले असते. तो प्रयत्न केला होता, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तो फटका खेळला होता, मात्र चेंडूची उंची जास्त गेली, लांबी कमी गेली आणि त्याच कारणास्तव प्रताप भोईर झेलच्या स्वरूपात बाद झाला. चेंडू शिल्लक आहेत ते 5, धावांची आवश्यकता आहे ती 17. वेळ कमी खर्च करा सन्नी अँड टीम. साडेचारचा सुमार आहे, अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. मी विनंती करतोय पुन्हा एकदा, छोटा रवी इथे यांचं आगमन झालेलं आहे. आमचे पत्तू पॅकर्स ची संपूर्ण टीम या स्पर्धेचं योग्य नियोजन करताना आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र आदेश आणि आदेश देखील त्या क्षेत्रामध्ये झेल टिपतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टिपलेला हा सुंदर झेल फलंदाज प्रसाद रोशन भोईर याच्या खेळीचा अंत होतोय. प्रसादला आता योग्य साथ द्यावी लागेल येणाऱ्या फलंदाजाने. गुड्डू जयस्वाल सन्नी ऑन हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक घेण्याची एक सुवर्ण संधी सन्नी याला. आपण मुन्नीचं नाव ऐकलं होतं, आता सन्नीचं नाव ऐकतोय. मालजीपाडा संघ वेळ जास्त वाया घालू नका. विनोद प्लीज. सगळ्यात जास्त टेन्शन कोणाला असेल मालजीपाडा संघातील तर विनोद म्हात्रेला. 4 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज प्रसाद भुत्ते. इथे मात्र प्लेड ऑन होता होता वाचला येतो प्रसाद. एक धाव मिळते. 3 चेंडू आणि 16 धावा, 1 चौकार 2 षटकार. धावा पूर्ण करणं हा विजयासाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे चेसिंग कंपल्सरी असं इंग्लिश मध्ये म्हटलं होतं. मात्र धावा संपूर्णपणे पूर्ण करणं विजयासाठी बंधनकारक राहणं या त्याचा मराठीमध्ये अनुवाद.
इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मनोदय होता, मात्र एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुठेही पद्धतीने केला जात नाही. आता मात्र एखादा दैवी चमत्कारच किंवा गोलंदाजच इथे वाचवू शकेल टिवरी संघाला किंवा तारू शकेल. तर सन्नी इथे फॉर्म मध्ये येताना चार चेंडू मध्ये 2 धावा खर्च करून 2 बहुमूल्य गडी त्यांनी बाद केलेत रोशन आणि प्रतापला. खरी अतिशय महत्वाची भूमिका होती सन्नीची या षटकामध्ये. एक सत्व परीक्षा त्याची घेतली जाणार होती, मात्र त्या सत्व परीक्षेमध्ये तो 100% यशस्वी ठरतोय. 2 चेंडू शिल्लक, विजयासाठी 15 धावांची गरज. इथे मात्र चेंडूला स्वीप करतोय. चेंडू सीमा पार होईल का, मात्र चेंडू अडवला जातोय. आता फक्त औपचारिकता शिल्लक, किती धावांनी पराभवाचं अंतर कमी करावं हाच एक शेवटचा उपाय शिल्लक. 100% विजय नावावर झालेला दिसतोय तो मालजीपाडा संघाच्या. इथे मात्र विजय संपादन करतोय मालजीपाडा संघ आणि या स्पर्धेत सहभागी झालात, एक चांगला खेळ सादर केला त्याबद्दल टिवरी स्पोर्ट्स टिवरी या संघाचा कौतुक, धन्यवाद. हार्डलक प्रताप भोईर, हार्डलक रोशन भोईर, ऑल टीम आणि अभिनंदन आदेश, अभिनंदन सनी, अभिनंदन विनोद म्हात्रे, ऑल टीम. पुढील फेरीसाठी पुढील सामन्यासाठी ऑल द बेस्ट. टिवरी संघाचा कर्णधार कृपया आमच्याशी संपर्क करा. टिवरी संघाचा कर्णधार सन्नी यांनी अप्रतिम षटक हाताळले शेवटच्या षटकात. या सामन्याचा हिरो 2 ऑप्शन होते आमच्याकडे, मात्र सामनावीर समीर राऊत